नमस्कार मैत्रिणींनो. तर माझा ॲडसिन पिन अजून आलेला नाही. 7 महिने झालेले आहेत. तर तो पिन का आलेला नाही हे मलाही माहिती नाही. तर मी हा व्हिडिओ बनवला आहे. खरं तर बनवणार नव्हते, पण एका कारणामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे की जर कोणाला माहिती असेल ह्याच्या संदर्भात तर मलाही मदत होईल आणि कोणाचं जर नवीन चॅनल असेल तर त्यांनाही त्याची मदत होईल. त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे. तर काय प्रॉब्लेम झाला तर ते सांगते. तर 7 महिने झालेले आहेत तर माझा ॲडसिन पिन आलेला नाही. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण यूट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज झाल्यानंतर $10 कंप्लीट झाल्यावर आपण ॲडसिन पिनसाठी अप्लाय करत असतो. तर मी पण तेच केलं, अप्लाय केलं. तर सगळ्यात माझी चूक काय झाली तर ते सांगते. पहिला मी ॲडसिन साठी म्हणजे ॲडसिन पिनसाठी जो फॉर्म भरला तर तो थोडासा चुकला होता. तर त्यानंतर मग मी ते कॅन्सल केलं. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी परत ट्राय केलं तर त्या दिवशी त्यांनी तो ॲक्सेप्ट केला, म्हणजे तो स्वीकारला आणि व्यवस्थित तो भरला गेला होता. त्यामुळे मला वाटलं की आता आपला ॲडसिन पिन येऊ शकतो. 10-15 दिवसांमध्ये पिन येतो. फार तर 1 महिनाभर लागतो, म्हणजे उशीर जरी झाला तरी 1 महिन्यापर्यंत पिन आपला येतो. तर मी हा फॉर्म भरला होता डिसेंबरच्या एंडिंगला काहीतरी मला वाटतं. तर मला वाटलं येईल. जानेवारीपर्यंत मी वाट पाहिली. फेब्रुवारीपर्यंत मी परत ट्राय करण्याचा प्रयत्न केला, पण मला एका ताईने असं सांगितलं होतं की ट्राय करू नको, थोडं वाट बघ. कारण तिथे आयडेंटिटी व्हेरीफाय हे कम्प्लिटेड दिसत होतं ग्रीनमध्ये. त्यामुळे मग मला पुढे काय करावं हे कळालं नाही. आणि मैत्रिणींनो, ही माहिती सगळी खरी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. कोणतेच यूट्यूबर तुम्हाला एवढी खरी माहिती म्हणजे जी असते प्रामाणिक किंवा ज्या काही बारीक गोष्टी असतात कोणीच सांगणार नाही, पण मी सांगते आहे. कारण माझ्यासारखा कोणाला प्रॉब्लेम येऊ नये हे मला वाटतं. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर त्यानंतर मी वाट पाहिली. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च, एप्रिल, खूप वेळा मी ॲडसिन जे अकाउंट असतं आपलं तिथे जायची आणि चेक करायची. तर मी गुगलवरती पण सर्च केलं होतं. तर गुगलवरती पण असं माहिती यायची की तुमचे ॲड्स बंद होऊ शकतील. 4 महिन्यानंतर ॲड्स बंद होतात, की पिन जर नाही तुमचा आला किंवा काही कारणांमुळे काही प्रॉब्लेम झाला तर ॲड्स बंद होतात. ॲड्स बंद झाल्यावर काय राहिलं तुम्हीच सांगा. तर आपली सगळी मेहनत असते ती वायाला जाते. झालं काय, तर मग मी म्हटलं की नाही. मग मी दुसऱ्या मोबाईलवरून माझा व्हिडिओ मी ओपन केला, म्हणजे प्ले केला. तर तिथे ॲड्स चालू होत्या. म्हणजे 4 महिने होऊन गेले, 5 महिने होऊन गेले, तरी पण ॲड्स चालू होत्या. तर मला असं डाऊट आला की नेमकं झालंय तरी काय हे मलाही कळाना. तर मी आता विचारायचं तरी कोणाला. आणि मी तसा मेल पण केला होता यूट्यूबला, म्हणजे ॲडसिन साठी मेल केला होता. पिन आलेला नाही माझा. तर त्यांनी त्या मेलला सुद्धा काही रिप्लाय दिलेला नाही. आणि मला त्यांच्याकडनं तसंही काही मेल आलेला नाही की तुमचं हे डॉक्युमेंट नाही, ते डॉक्युमेंट नाही, किंवा ह्या कारणांमुळे तुमचं पिन आलेला नाही, तुम्ही परत अप्लाय करू शकता पिनसाठी. तर दुसरं एक ऑनलाईन आपण करू शकतो, प्रसन्ना म्हणून आहे. तर त्याला काही पिनची आवश्यकता नसते. त्याद्वारे जर तुम्ही ॲडसिन पिनसाठी जर अप्लाय केलं तर तिथे काही पिनची आवश्यकता नसते. तर डायरेक्ट ऑनलाईन ते व्हेरीफाय ॲड्रेस होऊन जातो. तर हे आता नवीन आलेलं आहे, पण हे मला माहिती होतं त्यावेळेससुद्धा हे होतं प्रसन्ना ऑनलाईन आपण ते करू शकतो ॲडसिन पिनचं. पण मी ते केलं नाही. मला वाटलं की हे नवीन आत्ता आलेलं आहे हे, तर त्यामुळे नको करायला. आपलं जे पहिल्यापासून जे आलेलं आहे ॲडसिन पिनचं, आणि मला ते इन्व्हॉल्व पाहिजे होतं. माझी खूप इच्छा होती की मी ते इन्व्हॉल्व असं हातात घेईल, त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ बनवेल. खूप माझी इच्छा होती, पण ते काही इन्व्हॉल्व माझ्यापर्यंत आलेलंच नाही. तर काय झालं पुढे सांगते. तर मला काही त्यांचा मेल आलेला नाही. आणि मी मेल केला त्याच्यानंतर, म्हणजे त्यांचा मेल यायला पाहिजे होता. 4 महिने झाले, 5 महिने झाले, त्यांचा मेल यायला पाहिजे होता. त्यांचा काही मेल आला नाही. मी मेल केला, त्यालाही त्यांनी रिप्लाय दिलेला नाही. तर मग कुठेतरी टेन्शन यायला लागलं आणि विचारायचं तरी कोणाला. आता जे नातेवाईक आहेत आमचे, त्यांच्याकडे काय यूट्यूब चॅनल नाही त्यांचा, त्यामुळे विचारायचं तरी कोणाला. आणि ज्या यूट्यूबच्या ज्या ताई आहेत मी त्यांना
फॉलो करते त्यांना सुद्धा मी मेल केला होता, पण त्यांनी सुद्धा रिप्लाय दिलेला नाही. डायरेक्ट मेल केला होता मी, कमेंट करून सुद्धा दमले, त्यांना कमेंट सुद्धा केल्या होत्या की माझा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे ॲडसिम्पिनचा, पण त्यांनी काही त्याला रिप्लायच दिला नाही, नाहीच दिला रिप्लाय. मेलला सुद्धा रिप्लाय दिलेला नाही. म्हणजे ही माणुसकी आहे आपल्या ह्या जगामध्ये. अजिबात माणुसकी राहिलेली नाही. जो तो स्वतःचं बघत असतो, काही पडलेलं नसतं काय कोणाचंच. थोडी तरी मदत करायला पाहिजे होती. आणि काय मदत मागत होते तर एक माहिती तुम्हाला आहे ती आम्हाला, म्हणजे आम्ही ज्या प्रॉब्लेममध्ये आहे तर त्यात आम्हाला थोडी मदत पाहिजे होती, की नेमका मार्ग पाहिजे होता की आता पुढे काय करायचं, नेक्स्ट स्टेप काय आहे, हेच मदत मागत होतो. पण नाही, त्यांनी नाहीच, कमेंटला सुद्धा रिप्लाय दिलेला नाही आणि मेलला सुद्धा रिप्लाय दिलेला नाही. म्हणजे मोठे यूट्यूबर असे असतात बघा. आणि मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते, माझ्या खूपदा मनात आलं होतं की नको बनवायला, पण म्हणलं हा जर माझ्यासारखा कोणाला प्रॉब्लेम असेल तर कदाचित त्याच्यातून त्यांना मार्ग निघेल. तर मी खूप वाट पाहिली. आता 7 महिने झाले, तुम्ही काउंट करू शकता. डिसेंबरच्या एंडिंगला मला वाटतं मी तो डिसेंबरच्या एंडिंगलाच ॲडसिन फॉर्म मी हे केला होता, भरला होता. आणि मी खूप व्यवस्थित सगळ्या गोष्टी भरल्या. एकदा झाली चूक माझ्याकडनं, पण दुसऱ्या दिवशी मी लगेच भरला. आणि मला असं पण सांगण्यात आलं की एकदा भरल्यावरती थोडं गॅप घ्यायचं असतं, 8-15 दिवस, त्यानंतर भरायचा असतो. हे पण मी म्हणजे ChatGPTला पण विचारलं होतं, तर ChatGPTने मला असं सांगितलं होतं की थोडा गॅप घ्यायला पाहिजे होता, कदाचित तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी भरल्यामुळे असा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे ॲप जे आहेत ते सुद्धा आपल्याला फसवतात, ते सुद्धा आपल्याला टेन्शनमध्ये घालतात कधी कधी, असं वाटतं. म्हणजे नेमकं जे सोल्युशन असतं ते कोणच देत नाही आपल्याला. ॲप पण देत नाही, माणसं पण देत नाही, असा हा प्रॉब्लेम झाला. आणि मग मी वाट पाहिली आणि मी दुसऱ्या फोनवरून मी पाहिजे की आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, स्वतःच्या फोनवरून कधीही तुमचे व्हिडिओ प्ले करू नका, चुकूनही करू नका. कारण आता AI आलेला आहे, त्यामुळे त्याच्या लगेच लक्षात येतं की तू हा क्रिएटर स्वतःचेच व्हिडिओ स्वतः बघत आहे. त्यामुळे स्वतःचे व्हिडिओ कधी बघू नका तुमच्याच त्या ईमेल ID वरून किंवा तुमच्या फोनवरून. सॉरी, थोडी सर्दी झाली. तर स्वतःच्या मोबाईलवरून कधीही व्हिडिओ बघू नका, तुम्हालाच नंतर प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे मी दुसऱ्या फोनवरून मी व्हिडिओ माझे पाहिजे. आणि ॲड्स चालू आहेत का फक्त एवढंच पाहिजे, स्टार्टिंगला ॲड लागतेच. मग ते ॲड्स चालू आहे, मग झाले काय, हा मोठा प्रॉब्लेम मला येत होता. मग जर तसा प्रॉब्लेम असता ॲडसिनचा तर मग ॲड्स बंद झाल्या असत्या, पण तसंही काही नाही. आणि त्यामुळे मग कुठंतरी अशी शंका येते, नेमकं झालंय काय, हा माझ्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. तर ह्या बाबतीत कोणाला जर काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शक्यतो आपल्या लहान जे क्रिएटर असतात, जे लहान यूट्यूबर असतात, त्यांचे कोणी मोठे यूट्यूबर व्हिडिओ बघत नाही. पण जर कुणी कदाचित पाहिला मोठ्या यूट्यूबरनी माझा व्हिडिओ, तर त्यांनी मला नक्कीच सजेशन द्या किंवा कमेंट करा, काहीतरी मार्ग सांगा. आणि म्हणजे तो मार्ग मी अवलंबू शकते. आणि जर कोणाच्या बाबतीत असं झालं असेल तर मला तेही सांगा कमेंटमध्ये. आणि मला आता पुढे काय करावं हे काही कळत नाही. आणि त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला सुद्धा मूड नाही. मी टाकायचं म्हणून टाकत असते काहीतरी, आणि त्यालाही म्हणजे जास्त मी काही असं त्याच्यामध्ये मेहनतच घेत नाही. त्यामुळे कोणाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा मेल करा. तर माहिती आवडली असेल, मी रिअल सगळी खरोखर जे सत्य आहे ते माहिती सांगितलेली आहे. जो माझा अनुभव आहे, जो मला अनुभव आलेला आहे, तो मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.